बाहेर कितीही ऊन असलं तरी आपण मात्र कायम थंड राहायचं हेच आता सध्या तरी मी ठरवले. कारण बाहेर उन्हाळा एवढा वाढलाय आणि मला सध्या आहे ना हायड्रेटेड राहण्याची खूपच जास्त गरज आहे. त्यामुळे सतत काही ना काही वॉटर इनटेक मी घेत राहतेय आणि नेमकी माझी डिलिव्हरी सुद्धा उन्हाळ्यातच येते. त्यामुळे त्याचं टेन्शन तर मला वेगळंच आलंय. कधी कधी तर असं वाटतंय ना की हे सगळं सोडून फक्त आराम करावा, पण आहे ना सुरुवातीपासूनची माझी ऍक्टिव्ह राहण्याची सवय आहे ना मला शेवट ह्या महिन्यात तरी मला सोडायची नाहीये. त्यामुळे कुठल्याही प्रकारे कसंही जसंही शक्य होईल ना तसं माझं स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम सध्या चालू आहे. आणि असंही सगळेच म्हणतात की सतत काम करत राहिलं, ऍक्टिव्ह राहिलं तर आपली नॉर्मल डिलिव्हरी होते. आता नॉर्मल होईल की सीझर होईल आता हे देवालाच ठाऊक, पण तोपर्यंत तरी मी माझं काम करत राहणार आहे. असो, आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवत होते वरण भात, चपाती आणि शिकरण. असा साधा सिंपल असा बेत होता. पण थोड्या वेळ जरी आता किचनमध्ये उभे राहिले ना तरी सुद्धा ना खूपच जास्त गरम व्हायला लागले. आणि आता हे प्रेग्नेन्सीमुळे तर मला डबलच गरम होते. श्वास घ्यायला तर त्रास होतोय तो तर वेगळाच. म्हणजे एक ना एक प्रॉब्लेम मला काही ना काही सध्या चालूच आहे. असो, ह्या ड्रेसमध्ये खूपच जास्त गरम व्हायला लागलं म्हणून पटकन चेंज करून घेतला आणि वॉकला गेले. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.